गदाची बोरीत खेळली जाते अनोखी दगडगोट्यांची होळी. मडक्यात धुनी करून गावात शवयात्रेप्रमाणे फिरवली जाते मिरवणूक. सगळीकडे रंगगुलाल आणि पिचकारीने होळी खेळली जाते. पण यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गदाची बोरी येथे दगडाने होळी खेळली जाते. परंपरेनुसार या गावात एकमेकांवर दगडफेक करून होळीचा सण साजरा केला जातो. या यात्रेला 100 वर्षांची परंपरा असल्याचं सांगितलं जात आहे आणि होळीच्या दिवशी रंग खेळण्याऐवजी दगडफेकीची प्रथा या गावात आहे. यात्रेत दगडफेकीचे हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी दूरवरून नागरिक येतात. जखमींना औषधोपचार करण्याऐवजी संत गदाजी महाराजांच्या मंदिरात नेऊन त्या जखमेवर संपूर्ण शरीरावर होळीची राख लावली जाते. गदाजी यात्रेचं महत्त्व असं आहे का पूर्वज काळापासून चालत आलेला हा इतिहास आहे आणि या यात्रेमध्ये लोक गोट्याची गोटमार खेळतात. लोक इकडे काही रंगाची होळी खेळतात. या यात्रेमध्ये गोट्याची गोटमार होते आणि या गोटमारीमध्ये जोपर्यंत कोणाला गोटा लागत नाही तोपर्यंत ही गोटमार चालू असते आणि ज्यावेळेस तो गोटा लागल्याच्या नंतर तो मूर्छित पडला जातो माणूस. त्या मूर्छित पडल्याच्या नंतर गदाजी महाराजाच्या मंदिरामध्ये आणून त्याला रक्षा लावली जाते आणि रक्षा लावल्याच्या नंतर त्या माणसाचं बिलकुल त्याला कोणत्याही प्रकारच्या दवाखान्यात न्यायची गरज नाही. आणि ही प्रथा खूप जुनी आहे की आतापर्यंत म्हणजे ना कोणालाच माहीत नाही. जुन्या काळामध्ये गावावर डाके पडत होते आणि ह्या परिस्थितीमध्ये गदाजी महाराजांनी वेशीवर गोटमार खेळून तिथे ह्या डाकू लोकांना अडवलं आणि तेव्हापासून हा गोटमारीचा इतिहास आहे. आणि श्री संत गदाजी महाराज या गावचे जागृत असे आहे की इथे ज्याची श्रद्धा आहे तिथे तो श्रद्धेला पावणारा भगवंत आहे, अशी याची एक आख्यायिका. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.